नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे तलाठी भरती 2023 संदर्भात थोडीशी माहिती आहे. आज महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे एक राज्यस्तरीय अधिवेशन होतं. तर तिथं जे महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिथं भाषण केले आहे आणि तिथं काही मुद्दे त्यांनी जे आता सध्याच्या तलाठी भरतीच्या संदर्भात आहेत. तर त्याच्या संदर्भात त्यांनी काय केलं की माहिती दिलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिलं जर बघाल तुम्ही तर याच्यामध्ये हे मुद्दे आहेत ते क्लिअर करेल. सगळ्यात पहिलं जर बघितलं तर हा जो आहे ग्रेड पे जो आहे तलाठी भरतीचा तो काय करणार की लवकरच वाढवण्यात येणार आहे. म्हणजे हा तलाठी भरतीचा काय करणार की तलाठीचा जो ग्रेड पे आहे वाढणार आहे, स्केल आहे ती वाढणार आहे तलाठी भरतीची. ठीक आहे. आणि दुसरी जी बातमी आहे ती आहे की इथे जर बघाल तुम्ही तर तलाठी या पदाला काय केलं की नाव बदलून सध्या तरी ग्राम महसूल अधिकारी या नावानं काय केले की तत्वतः मंजुरी देण्यात आलेली आहे. तर त्यामुळे काय करण्यात आहे की हे दोन महत्त्वाचे बदल होते ज्याच्यामध्ये पहिलं तर होतं की याचं ग्रेड पे वाढवण्यात येणार आहे आणि दुसरं याचं पदाचं नाव ग्राम महसूल अधिकारी होणार आहे. तिसरा होता की पेसा क्षेत्राबद्दल जी भरती आहे 13 जिल्ह्याची जी पेसा क्षेत्राची तलाठी भरती संदर्भात आहे. तर त्याच्या संदर्भात यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर निकाल लावू अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. ओके. तर ही माहिती होती या क्षणाची. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.